नंतरचा मुद्दा आहे विधानसभा निवडणुकीनंतर सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये असलेला तो म्हणजे ईव्हीएमचा। विधानसभा निवडणुकीच्या पराभवाच्या नंतर विरोधकांनी ईव्हीएमचा जो हा मुद्दा आहे ना त्याच्या विरोधात रान पेटवायला सुरुवात केली आहे। ईव्हीएमच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत इस्रायली तंत्रज्ञानानं ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप शरद पवारांच्या पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी केला। तर पराभव झाल्यावर विरोधकांना ईव्हीएम आठवतो असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला। लोकसभेतल्या विजयानंतर सुद्धा मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती, याची आठवण संजय राऊतांनी केली। आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणूक आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणूक आल्या। याच्यामध्ये साधारणतः 15 ते 25% मतं ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती। ओरडून सांगत आहे की आम्ही दिलेला कौल नाही। ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे, ईव्हीएमची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे। हा रडीचा डाव आता बंद केला। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमवरून राजकारण सुरू झालंय। ईव्हीएम सेट केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवारांनी ट्विट करून कन्नड तालुक्यातील तळनरे गावात मतदारांच्या संख्येपेक्षा जास्त मतदान झाल्याचा आरोप करत ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। शरद पवारांच्याच पक्षाचे नेते आणि पुण्यातील उमेदवार प्रशांत जगताप यांनी गंभीर आरोप केलेत। इस्रायली तंत्रज्ञानानं ईव्हीएम हॅक करण्यात आलं। मशीनमध्ये पक्षचिन्ह आणि उमेदवारांचे चिन्ह लोड करताना गोपनीयता बाळगली जाते। मतदानाच्या दिवशी विशिष्ट वेळेत मशीन काम करतं। आता प्री प्लॅन करून ईव्हीएम सेट करत पराभव केल्याचा आरोप जगताप यांनी केलाय। पुणे शहर असेल, पुणे जिल्हा असेल किंवा राज्यामधल्या ह्या मशीन्स ह्या प्री प्लॅन करून त्याच्यामध्ये प्रोग्राम देऊन केलेल्या आहेत। याच्यामध्ये साधारणतः 15 ते 25% मतं ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती। ईव्हीएमच्या विरोधात गेल्या 10 वर्षांपासून भूमिका घेतल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। तुम्ही जिंकल्यावर सर्वोच्च न्यायालय म्हणते तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएमची तक्रार करत नाही, हरल्या करता, हे चुकीचं आहे। गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा। आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या। विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळ्या उदाहरणांसह जोरदार हल्ला चढवला। काँग्रेसनं कर्नाटक विधानसभेची निवडणूक जिंकली होती। तेलंगणामध्ये काँग्रेसनं विजय मिळवला होता। मवियानं लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 30 जागा जिंकल्या होत्या। मात्र त्यावेळी विरोधक रस्त्यावर का उतरले नाहीत असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला। सुप्रीम कोर्टानं मंगळवारी ईव्हीएमच्या विरोधातली याचिका फेटाळून लावली। याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं। याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट, ही पद्धत बंद करा। ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे, ईव्हीएमची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे। हा रडीचा डाव आता बंद केला। स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण? ऐकलं की नाही ऐकलं? सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो पराभव ईव्हीएमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं। ईव्हीएमवरून राजकीय घमासान सुरू असताना सुप्रीम कोर्टानंही ईव्हीएमवर शिक्कामोर्तब केलं। तर निवडणूक आयोगानंही ईव्हीएम विश्वसनीय असल्याचं आधीच स्पष्ट केलंय। वोट टेम्पर नहीं हो सकती, उसमें कोई कनेक्शन नहीं हो सकता। अभी लोग पूछते हैं जब पेजर से उड़ा देते हैं तो ईवीएम को कैसे हैक नहीं कर सकते, ये भी पूछते हैं। जब कोई किसी कंट्री में पेजर से उड़ा दिया तो ईवीएम हैक हो जाएगी। अरे भाई, पेजर कनेक्टेड होता है, ईवीएम कनेक्टेड नहीं होता। निवडणुकीत विजय झाल्यास विरोधक ईव्हीएमवर भाष्य करत नाहीत, मात्र पराभव झाल्यास ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात। त्यामुळे विरोधकांची नेमकी भूमिका काय असा प्रश्न निर्माण होतो। परिणामी त्यातूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप प्रत्येक निकालानंतर सुरू होतात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।